तर चिपळूण कराड रोड आता सुरू करण्यात आलेला आहे। चिपळूण कराड रोडवरील वाहतूक अखेर 48 तासांनंतर सुरू करण्यात आलेली आहे। पाटणमध्ये मोरी वाहून गेल्यामुळे ती मार्गावरील वाहतूक ठप्प झाली। 48 तासानंतर अखेर चिपळूण कराड मार्गावरची वाहतूक आहे ही सुरू झालेली आपण या दृश्यामधून पाहू शकतोय। सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा मार्ग होता, मात्र मुसळधार पावसामुळे पाटणमधली मोरी वाहून गेली होती आणि यामुळे ही वाहतूक जी आहे ही बंद पडली होती। मात्र सध्या ही वाहतूक जी आहे ही चालू झालेली आहे। यामुळे दोन जिल्ह्यांचा तुटलेला जो वाहतुकीचा संपर्क आहे हा या निमित्तानं जोडला गेलेला आहे। वाहन चालकांना प्रवास करण्यासाठी आणि अवजड वाहनांची वाहतूक या ठिकाणी ठप्प देखील झालेली होती, मात्र आता वाहतूक सुरळीत झाल्यामुळे हा वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे। सध्या अवजड वाहनांची वाहतूक देखील या मार्गावरून सुरू झालेली पाहायला मिळते। जर्नलिस्ट चरणसह कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी।